हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपले एका सबस्क्रायबरचा प्रश्न घेऊया. हा प्रश्न व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. फक्त हुशारी शिक्षण उपयोगाचे नाही, हुशारी बरोबर आणि काय काय पाहिजे त्या व्हिडिओ खालचा प्रश्न आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काकू, मी BTech फायनल इयरला आहे. AI मुळे जॉब भेटणं पण अवघड झाले. स्किलचं पण एक्सपेक्टेशन्स वाढले. माझी घरची परिस्थिती चांगली नाही. मला नोकरी पण मिळेल का? मी स्वप्न खूप बघितलीत, पण जसं मी विचार केले तसं होत नाहीये आणि त्यामुळे मला खूप त्रास होतो. मला खूप भीती वाटते. असं ह्या मुलाचा प्रश्न आहे. आता हे बघ बाळा, आता आपले ओळखीचे कितीतरी जण आपले ओळखीचे इंजिनियर्स आहेत. एम आय राईट? खूप जण आहेत. आता मलाही माझे भाचे आहेत, माझे विद्यार्थी आहेत, जावई आहेत. पण आतापर्यंत तुला एक सांगू, मी कोणाची नोकरी गेलेली नाही. जरा विचार कर ना, रिसर्च कर. त्यामुळे आधी मनातली भीती काढून टाक. स्टार्ट लिव्हिंग इन द प्रेझेंट. प्रेझेंटमध्ये राहायचं म्हणजे काय? तू आता डिग्रीला आहेस, त्यामुळे तुला तुझं शिक्षण चांगले प्रकारे पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त डिग्री नव्हे, विथ द नॉलेज, मग त्याच्याबरोबर स्किल्स हे तरी आलं. त्यामुळे आत्ता मला काय करायचं आहे हे तू केलंस का नाही, तुला उद्या चांगलं भेटणार आहे. नाही तर आज नुसतं काळजी करत बसून काही उपयोगाचं नाही. काळजी घेणं महत्त्वाचं आहे. काळजी घेणं म्हणजे काय? उद्या काही आपल्याला वाईट होऊ नये म्हणून आता जे काही मी शिक्षण घेतोय तर व्यवस्थितपणे घेणं हे पहिला पॉईंट आहे. पहिला पॉईंट, लिव्ह इन द प्रेझेंट. आज तू इंजिनिअरिंगला आहे तर ज्ञान व्यवस्थित पण घे, स्वतःला व्हॅल्यू ॲड कर. बाकीचे सगळे आपले स्किल्स देऊन पहिली गोष्ट ही आहे. व्यवस्थित शिक्षण घेणं, स्वतःची व्हॅल्यू वाढवणं आणि मनातली भीती काढून टाक. जग हे बदलत जाणार आहे. आता 2030ला खूप बदल होणार आहे. खूप बदल होणार आहेत आणि AI काही हे बघ सगळ्या नोकऱ्या काढणार नाहीत. प्राथमिक म्हणजे जे क्लरिकल लेवलच्या म्हणतो आपण, त्या नोकऱ्या फक्त काढणार आहे. शेवटी AI कोण निर्माण केला? माणसानं निर्माण केला ना. म्हणजे माणसाचा मेंदू हा कायम बाकी सगळे मशीनपेक्षाही सुपिरियर आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. त्यामुळे भीती काढून टाकायची, स्वतःवर विश्वास ठेवायचा. स्वतःवर विश्वास ठेवायचा. आज आता आपली मुलं किती महिन्याला कोटींपेक्षा वर मिळवतात, हे त्यांना इंजिनिअरिंग फील्डमध्ये शक्य झालेलं आहे इझिली. ॲव्हरेज घरातले मुलांना, बाकीचे सगळे मोठे उद्योगपती वगैरे सोडून द्या, आपले मध्यमवर्गीय मुलं आज वर्षाला करोडो प्लस पॅकेज घेतात. हे कशामुळे साध्य झालं?
इंजिनिअरिंग आणि त्यांचं हार्डवर्क करायची तयारी. त्यामुळे तू नुसतं स्वप्न बघत बसू नकोस. ते स्वप्न खरी जगायला काय पाहिजे आपल्याला त्याची तयारी करायला पाहिजे. आणि भीती बाळगायची का नाही. असू देत, आपण मध्यम वर्गातनं आलेलो. आपल्यातले बरेच जण मध्यमवर्गीय, इवन बिलो मिडल क्लास आलेले आहेत. पण त्यांनी परिस्थिती बदलली आहे ना. आणि एक लक्षात ठेवायचं, आपण कुठे जन्माला येतो, कुठले घरी, हे आपल्या हातात नाही. पण आपण हे जग सोडून जाताना कसं जाणार हे आपल्या हातात आहे. ह्याच्यावर विश्वास ठेवायचा. आणि बी ऑनेस्ट तर खूप महत्वाचं आहे. बी ऑनेस्ट आणि काम करायला काही लाज वाटायची नाही, लाज वाटून घ्यायची नाही, चोरी करायची नाही, फसवायचं नाही, पण काम मन लावून करायचं. कुठेही आज आता तुझं काम काय आहे, अभ्यास करायचा तर मन लावून करायचं. आणि एक तुला सांगू का बाळा, आपण आजची काळजी घेतली तर आपलं उद्या खूप चांगलं जाणार. हे लक्षात घे. आजची काळजी घेतली, इंग्लिशमध्ये म्हण आहे, टेक केअर ऑफ टुडे अँड इट विल टेक केअर ऑफ फ्युचर. त्यामुळे आजची व्यवस्थितपणे काळजी घेतली की उद्याची काही काळजी करायला लागत नाही. आज आपण आजच्या दिवसासाठी काळजी घेतलेली आहे का नाही, तर सगळं व्यवस्थित करते. आणि स्वतःवर विश्वास. आणि AI येऊ देत, काहीही येऊ देत, नोकऱ्या ह्या असणारच, नोकऱ्या जाणार नाही. उगीच लोक घाबरवतात. असं मी म्हटलं का नाही, कम्प्युटर आले तेव्हा सुद्धा लोक म्हणत होते. ॲक्च्युअली काय झालं, कम्प्युटर आल्यामुळे आणि जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या आपल्याला. आणि 2YK 2000 साल संपल्यावर काय होणार, काय विचार करत होते, काय झालं, एव्हरीथिंग वेंट ऑन स्मूथली. त्यामुळे इथे सुद्धा काही घाबरायचं कारण नाहीये, काही घाबरायचं कारण नाहीये. आपल्याला इच्छा असली काम करायची, मनाची तयारी असली, स्वतःवर विश्वास असला, ते आपल्या नोकऱ्या कोणी काढून घेऊ शकत नाही. स्वतःवर विश्वास पाहिजे मात्र. अहो, कोणी काही म्हटलं, कोणी काही लिहिलं, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. येणार आहे, नोकऱ्या जाणार आहे. तुम्हाला तुमच्यावर विश्वास नाही. माझा मी करू शकतो, माझं मी. स्वतःवर विश्वास ठेवा ना. माझं म्हणणं आहे, तुम्हाला तुमचं शिक्षण तुमच्यावर तुमचे विश्वास निर्माण करत नसलं तर ते शिक्षणाचा काय उपयोग. मग ह्याच्यापेक्षा त्या अडाणी बायका बऱ्या की ज्यांचे नवऱ्यानी आत्महत्या केल्या किंवा काही होऊन ते हे जग सोडून गेले, पण ते काही घाबरल्या नाही. लोकांच्या घरी धुणं भांडी केल्या असतील, आपल्या मुलांना मोठ्या केल्या असतील. त्यामुळे स्वतःवर विश्वास पाहिजे. आणि एक तुम्ही लक्षात ठेवा, कुठलाही AI जगातल्या सगळ्या नोकऱ्या करू शकणार नाही. आफ्टर ऑल AIला कोण निर्माण केला, माणसानं निर्माण केला ना. मग कितीतरी फील्ड आहेत वेअर AI कांट डू एनिथिंग. इवन तुमचं इंजिनिअरिंग मध्येच बघा ना, कितीतरी फील्ड्स आहेत. AI काय करणार, अगदी ज्युनियर लेवलची कामं करणार. मग बाकीच्या कामांना माणसं पाहिजे ना. मग आपण आपली तयारी ठेवायला पाहिजे त्याला. आपण उगीच रडत बसलो की काही उपयोगाचं नाही.
आणि दुसऱ्याला दोष देऊन उपयोगाचं नाही. तुमचं तुम्ही मोठं होणार तरी, तुमचं तुम्ही खाली येणार तरी तुम्ही त्याला जबाबदार आहात, दुसरं कोणी नाहीये. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेव बाळा. आज आता तुझं डिग्रीचा अभ्यास व्यवस्थितपणे कर. जग सुंदर आहे, खूप छान आहे. येणारं जग अजूनही सुंदर येणार. विश्वास ठेव. आपल्याला काय वाटते मला कॉमेंटमध्ये कळव. हॅव ए गुड